कोणीही कितीही ते भंग करायचा प्रयत्न केला तरीही मी ते होऊ देणार नाही. कधी एकदा उद्याचा सूर्योदय होतो आहे याची मी प्रतीक्षा करते आहे. तुम्ही मला सोडून, ही जेजुरी सोडून निघून जाण्याला आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. मला ठाऊक आहे तुम्ही तुमच्या मूळ रूपात आला आहात आणि कोणाचेही सहाय्य मला मिळाले नाही तरीही मी म्हाळसा, तुमची पत्नी, या जेजुरीची सम्राज्ञी. तुम्हाला मी पुन्हा जेजुरीला घेऊन येईन. उद्याच मी प्रातःसमयी तुम्हाला परत जेजुरीला आणण्यासाठी प्रस्थान करणार आहे. महादेव म्हणजेच खंडेराय आणि खंडेराय म्हणजेच महादेव. खंडेराया, माझं खंडेराया, माझं देव, माझं राज आणि माझं जगणं, माझं हसणं, माझं कुकू, माझं सौभाग्य. मी त्यांची भक्ती केली आणि ती करता करता कधी त्यांच्यावर माझा जीव जडला हे मला बी कळालं नाही. इतकी वर्ष ज्याची वाट बघितली तो दिस उद्या येणार आहे. माझं माझ्या देवासंग लगीन होणार आहे. अजून काय हवं एका भक्ताला? आता मला काय बी नग, माझ्या जन्माचं भलं झालं. आता उद्याचा दिस कधी उगवतो हाय आणि माझं देवासंग लगीन होता आहे असं झालं आहे आता मला. उद्या माझा आणि बानूचा विवाह होणार. किती काळ लोटला इथवर यायला. आज बानू आनंदी आहे कारण तिचे स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाळसा अस्वस्थ आहे, ती माझी प्रतीक्षा करते आहे. पण आता जिथे सर्व उभे आहेत तिथवर येताना मला तो दिवस आठवतो जेव्हा पार्वती माझ्या समोर जयाद्रीला घेऊन आली होती. मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगा मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल. तो तिचा स्त्री हट्ट होता ज्यातून माझे विभाजन झाले. मी तिची इच्छा पूर्ण करतो आहे, पण तिला याची कल्पना नाही की जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा ते स्वीकारणे किती अवघड जाणार आहे. मला जयाद्रीचे अर्थात बानूचे कौतुक करावेसे वाटते की तिने तिची भक्ती सिद्ध केली. त्याचबरोबर पार्वतीचेही विशेष कौतुक आहेच की मुखातून बाहेर पडलेल्या शब्दासाठी, आपण दिलेल्या वचनासाठी ती मोठ्या दिव्यातून जायला सिद्ध झाली.